घरमालकाचा स्वभाव खूपच चांगला होता, पण त्याचा मुलगा खूपच विचित्र आणि वाईट होता. त्याची माझ्याकडे पाहण्याची नजर काही वेगळीच होती. मला त्याची खूप भीती वाटायची. आणि एक रात्री असंच घडलं आणि त्याने मला रातभर जबरदस्त असं, "नमस्कार, मी सुविता. माझ्या नवऱ्याला घेऊन मी शहरात कामासाठी आले होते. मला वाटलं होतं शहरात येऊन तो आता तरी सुधारेल आणि चांगला कामधंदा करेल. पण मी चुकीचे होते. तो इथं येऊन फक्त 2च आठवडे चांगला राहिला आणि पुन्हा दारूच्या आहारी गेला. मी याच कारणासाठी त्याला आमच्या गावातनं शहरात आणलं होतं. इथं तरी त्याचं दारूचं व्यसन सुटेल, पण त्याच्यात थोडाही बदल झालेला नव्हता. तो गावात जसा पिऊन फिरायचा तसाच इथंही पित होता. मी शहरातल्या एका छोट्याशा भागात एका छोट्या खोलीत भाड्याने राहत होती. नवरा दारुड्या असल्यामुळे मला स्वतःला काम करून पोट भरावं लागत होतं. घरचं भाडंही मला त्यातनंच द्यावं लागत होतं. जेमतेम मला आठवड्यातनं 1,000-1,200 रुपये मिळायचे. त्यातनं घर चालवायचं आणि जेवढे उरले ते जमा करून घराचं भाडं द्यायचं. नवरा जसा गावात बिनकामाचा होता तसाच तो इथेही होता. त्याचा कवडीचाही मला आधार नव्हता. हाताशी 2 मुलं कसं तरी घर चालवत होते. आम्हाला शहरात येऊन जवळपास 5 महिने व्हायला आले होते. त्यातनं मी कसं तरी 2 महिन्यांचं भाडं दिलेलं होतं आणि आता 3 महिन्यांचं भाडं राहिलं होतं. घरमालक दर 4 दिवसांनी यायचा, पण मी त्याला आज देते उद्या देते असं म्हणून टाळाटाळ करीत होते. आणि आज 3 महिने झाले तरी मी त्याला भाडं दिलेलं नव्हतं. मनात खूपच भीती वाटायची. तसा घरमालक स्वभावाचा खूपच चांगला होता, पण त्याचा मुलगा खूपच विचित्र आणि वाईट होता. त्याची माझ्याकडे पाहण्याची नजर खूप वेगळीच होती. मला त्याची खूप भीती वाटायची. आणि एक रात्री असंच घडलं. संध्याकाळची वेळ होती. मी कामावरनं घरी आले. माझ्या 2 चिमुकल्या मुली माझ्याजवळ बसल्या होत्या आणि घरमालकाचा मुलगा अचानक आला. मला पाहून खूपच विचित्र हावभाव करीत होता. मी त्याला पाहून थोडे घाबरले, पण हिंमत करून त्याला विचारलं, "दादा, मी तुमचे घरभाडे पुढच्या आठवड्यात द्यायला येईल." त्याने खूपच गोड स्माईल दिली आणि म्हणाला, "अगं सविता, मी घरभाडे मागायला आलेलो नाही. मी तर सहज इकडनं जात होतो म्हणून तुला भेटायला आलो. तसंही तुला पाहिलं की माझ्या मनाला खूपच बरं वाटतं." त्याचं बोलणं ऐकून मनात अजूनच धडके भरली. त्याने थोडा वेळ अशाच गप्पा मारल्या आणि तो गेला. तेव्हा मला कुठं धीर आला, पण मनात त्याच्याबद्दल विचार येत होता. तो शरीराने जबरदस्त होता. उंच असा तरुण होता. वयाने 30 ओलांडलेला होता, पण त्यालाही माझ्या नवऱ्यासारखं प्यायचं व्यसन होतं. म्हणून थोडी भीती वाटत होती. आणि मी एक विचार केला, त्याने जे बोललं ते खरं होऊ शकतं, कारण त्याला मी आवडते आणि त्याला भाडेही नको आहे. जर त्याला मी माझ्याजवळ घेतलं आणि त्याला हवं ते दिलं तर माझे भाडं माफ होईल. तसंही माझा नवरा काही माझ्याकडे लक्ष देत नव्हता. मी दिसायला खूपच सुंदर, गोरीपान आणि मादक होते. त्याच्या विचाराने आता माझ्याही भावना चांगल्याच जाग्या झाल्या होत्या. मी त्याच्याबद्दल विचार करू लागले. माझ्याकडे घरभाडे द्यायला पैसा नव्हता आणि तो पैसा कधी केव्हा येईल तेही मला माहिती नव्हतं. म्हणून त्याला जे हवं ते मनमोकळेपणाने करू द्यावं आणि भाडंही माफ होईल आणि मलाही त्याच्याकडून आनंद मिळेल. जेवण करून मुलांना झोपवलं, पण मला काही झोप येत नव्हती. 2-3 वेळेस मी बाहेर डोकावून पाहिलं. घरमालकाचा मुलगा येत तर नाही ना? जर आला तर खूपच चांगलं आहे. मलाही ते हवं होतं. असा मनात विचार करीत घड्याळ पाहिलं तर 11 वाजायला आले होते. मी तशीच झोपले. बराच वेळ डोळे मिटूनही झोप लागली नव्हती आणि केव्हा झोप लागली कळलंच नाही.
आणि दाराची कडी अचानक वाजली. मी थोडी दचकली. घड्याळ पाहिलं तर 12 वाजून 10 मिनिटं झाले होते. मनात आनंदही होता आणि भीतीही होती. तो असेल तर काही हरकत नाही, जर दुसरा कोणी असेल तर, म्हणून मी तशीच पडून राहिली. 2दा दार वाजलं आणि त्याने आवाज दिला, सुविता, मी आहे ग, दार उघड, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी त्याचा आवाज ओळखला आणि पटकन दार उघडलं. तो लगेच आत आला आणि आतून त्याने दाराला कडी लावली. मी त्याच्याजवळ उभी होती आणि तो मला खूपच मादक नजरेने बघत होता आणि म्हणाला, सुविता, आज तर मी तुझ्याकडनं घर भाडं वसूल करूनच जाईल. तू हो म्हण किंवा नाही म्हण, पण मला जे हवं ते मी करेलच, तरच तुला सोडणार. माझ्या मनात आनंद मावत नव्हता आणि मी त्याला म्हणाले, अहो, मी तुमचीच वाट पाहत होते. जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल, पण मी तुम्हाला एकही महिन्याला भाडं देणार नाही. तुम्हाला चालेल ना? त्याने क्षणाचाही विचार न करता मला घट्ट मिठीत घेतलं आणि माझ्या ओठांचा आनंद घेऊ लागला. बराच वेळ त्याने तसाच आनंद घेतला आणि अलगद उचलून मला त्याने खाटेवर घेतलं. मित्रांनो, माझ्यासाठी हा क्षण खूपच सुंदर होता. तोही पूर्ण मोकळा झाला आणि म्हणाला, सुविता, तुला भाडं द्यायची काय गरज नाही. फक्त मला जे हवं तुला द्यावं लागेल आणि मी जेव्हा येईल तेव्हा ते द्यावं लागेल. मीही मोकळी झाली आणि त्याला घट्ट मिठीत घेत म्हणाले, हो, तुम्हाला जे हवं तेव्हा तुम्हाला मिळेल. असं म्हणत मी त्याला पूर्ण माझ्यावर घेतलं आणि त्याने खेळ सुरू केला. मित्रांनो, खूप दिवसांपासून मीही या सुखासाठी तरसत होते. माझ्या नवऱ्यापेक्षा कितीतरी पटीने तो जबरदस्त होता आणि त्याचा तर विचारूच नका. इतका जबरदस्त तो मला आनंद देत होता. मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. बराच वेळपर्यंत त्याने माझ्यासोबत तो क्षण अनुभवला आणि दोघेही शांत झालो. त्या रात्री त्याने 3दा मला त्याच्या प्रेमाने भिजून आनंदित केलं आणि मीही त्याला तितक्याच प्रेमाचा आनंद दिला. त्यानंतर त्याने कधीच माझ्याकडून घरभाडे घेतले नाही. उलट त्याच्याकडूनच मला हळूहळू पैसे मिळू लागले आणि रात्रीचा आनंदही. तर मित्रांनो, कशी वाटली घरमालकाच्या मुलासोबतचा खेळ? कमेंट करून सांगा. कथा आवडली असेल तर एक लाईक, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्कीच करा आणि कथा वर्ल्ड मराठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन विषयाच्या सुंदर कथांचा आनंद घेत राहा.